कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागले कळ्यांचे फुलाची, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. हे निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. जनरली काही असं दिसून येत की समाजामध्ये की एखादं नातेवाईक असेल किंवा कोणी काही असेल तरी सुद्धा काय कोणी 25-30 वर्ष कोणी आठवण ठेवत नाही. आणि मग अशा वेळेला असं वाटतं की सगळ्यात पवित्र कार्यक्रम जर कोणता असेल, मी जनरली कार्यक्रम टाळतो. मोठे कार्यक्रम तर बिलकुल नाही. मात्र ह्या कार्यक्रमाला यावंसं वाटतं, कारण इथे पवित्रता असते. इथे काही कोणाला मोठं लहान काही माफ नसते. आता एक विषय असा येतो की 31 वर्षानंतर तुम्हालाही कुठतरी एकत्र यावंसं वाटलं आणि एकत्र येऊन कधीतरी ती वर्ष गेले. तर त्याला कारण आजची स्थिती असेल किंवा परिस्थिती असेल सामाजिक, की आपण एवढ्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या आणि टेलिव्हिजनच्या काळात राहून सुद्धा आपण कुठेतरी एकटे पडतो आणि असं एकटेपणा वाढत चालला. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी पुढे यायला लागल्या की कुठेतरी एकत्र आलं पाहिजे, नाहीतर काय होईल, सगळे डिप्रेशनमध्ये जातात. एक आणि WHO सर्वे सुद्धा म्हणजे जागतिक आरोग्य संदर्भात आणखी 10 वर्षांनी 30 ते 40% लोक जगातले डिप्रेशनमध्ये जातात. तर मग ह्या गोष्टी चांगल्या आहेत. एक आणि आल्यानंतर कसं कुठलंही इतके पवित्र संबंध असतात. मला एका डॉक्टरने पहिल्यांदा गेलो त्याच्याकडे, आता मागच्या वर्षी पहिल्यांदा गेलो त्याने मला आवगाव केलं. बरं, दुसऱ्यांदा गेलो त्याने मला अधिकार्य केलं. मी त्याला प्रिस्क्रिप्शन वगैरे लिहून दिलं, घेतलं ते प्रिस्क्रिप्शन आणि त्यांना विचारल्यानंतर म्हटलं तुम्ही मग पहिल्यांदा आलो, मला तुम्ही आवगाव केलं, आता तुम्ही मला अधिकार्य केलं, असं का बरं? त्यांनी मला विचारलं वाईट वाटलं का? म्हटलं नाही. मी का बरं? म्हटलं अधिकार्य करायला कोणी आज राहिलं नाही. अधिकार्य करायला किंवा मित्रांमध्ये कधी शिवी द्यायला कोणी राहिलं नाही. सगळी औपचारिकता वाढली, हसणं बी औपचारिकपणा, बोलणं बी औपचारिक, आणि कुठे भेटल्यानंतर ये रे घरी ये, तू काय कधी चाला नाही, हे फक्त रस्त्यावरचं बोलणं. ऍक्च्युली काय कोणी जात गेल्यावर ते तुम्हाला चांगलं माहिती. म्हणजे इतकी औपचारिकता वाढलेली. आणि असे कार्यक्रम झाल्यानंतर कधीतरी आता तुम्ही एकत्र आला पुढे
कामात येतात आणि कामात आलं पाहिजे एकमेकांच्या, म्हणजे एकत्र आल्यानंतर आणि ओळखी झाल्यानंतर परत आपण. आणि आज परिस्थिती अशी तुम्ही मध्यावर आहेत आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तर आजची अवस्था जरा भयानक आहे. स्पर्धेमध्ये असं करून टाकलं की माणूस 2 मिनिटं थांबायला तयार. तुम्ही कोणाला हाक मारा, तो हाक मारल्यानंतर 2 पावलं पुढे जातो मग थांबतो. असं जनरली आणि तारीख पण छान निवडलेली आहे. 13 एक इकडे आणलं का 13 होतं, एक तिकडे गेला का 31 होतो. एवढी छान तारीख पण निवडलेली आहे. आणि त्याच्यानंतर मला नाही वाटत मी इथे ह्या प्रांगणात कधी आली आणि इकडे गेट झाला हा तर कोणीच माहित नव्हता. आजच मला माहिती झालं. आणि एक अजून मी तुम्हाला सांगते, जगात जग अनेक जग. जगामध्ये भारत देशामध्ये अनेक राष्ट्रामध्ये महाराष्ट्र राष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये सटाणा तालुका आणि सटाणा तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये नागपूर गावामध्ये आहे श्री रामाचं मंदिर. रामाच्या मंदिरावर आहे सोन्याच्या कळ्यात. माझ्या बंदी भगिनींनी कार्यक्रमाला यायचा नाही केला. आणि हे आपल्याला आठवणी तर सगळ्यांना माहिती आहे. ते सांगण्यापेक्षा एक सांगते की आपल्या घरामध्ये आई वडील हे खरंच आपण त्यांना मानलं पाहिजे. मी एक म्हणते की पत्नीलाही नावं ठेवली आणि आईलाही नावं ठेवली. म्हणूनच संत कबीर ने कहा है, नारी की निंदा मत करो, नारी की निंदा मत करो. नारी है रतन की खान, नारी है रतन का, उसी की गोद में जन्मे रामकृष्ण और हनुमान. आणि आता मला हे सगळं जर माझ्या पाठीमागे आहे तसं माझ्या मिस्टरांची साथ आहे. त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला जर न्यायचं असलं तर ते मला बरोबर नेतात. मी तर म्हणते आजपर्यंत माझ्या डिक्शनरीमध्ये असा अधिकारी मी पाहिलाच नाही पत्नीला घेऊन फिरणारा. तर ते माझ्या नशिबामध्ये आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी ते नेत असतात. आणि त्यांची मला बाजू भक्कम असल्यामुळे आणि त्यांनी माझ्यातले गुण ठरल्यामुळे मला ही आजची संधी मिळालेली आहे. अशा बच्चा साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहे, गुरुजनांना नमस्कार सांगितलेले आहे. आणि तुमचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवण्यासाठी माझ्या भावाने पण खूप प्रयत्न केला आणि तिथून त्याने पण बरेचसे नंबर आम्हाला दिले. आणि म्हणून मी हा कॉन्टॅक्ट, अरे मी माझ्या जर कळवणला इतके कार्यक्रम सासरी सरांबरोबर करू शकते. तुम्हाला कुठेतरी खंत वाटत होती की माझं माहेर का मागे पडतं, माझं माहेर का कार्यक्रम होऊ नये, कशासाठी. म्हणून मला इतकी तळमळ. आणि मी सगळ्यांना हा कार्यक्रम बऱ्याच जणांना धमक्या देऊन केलेला आहे असं आणि हा आजचा योग ओढून आलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि तिथे आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे संस्कार इतके छान होते. सर तुम्हाला सांगते खरंच आमची बॅच इतकी सेन्सिअर होते की आमच्या बॅचसाठी परत तुम्हाला बॅचच मिळाले नसेल. ते अजूनही खूपच चांगले आहेत. आता हे जमले सगळेजण खूपच छान होते. आणि आजपर्यंत एकही विद्यार्थी किंवा एकही मुलगी आम्हाला आजपर्यंत भेटलेली नाही. अशा पद्धतीने आजचा हा योग खूप छान. आणि ज्या बंधूंनी प्रयत्न केले, जे बंधू उपस्थित आहे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि माझ्या भगिनी आज सकाळचा स्वयंपाक करून किंवा रात्री सकाळचा स्वयंपाक करून आलेले आहे. कारण मी हे 2 महिने स्वयंपाक करून आलेले किंवा मला इथे यायला मिळाले. आणि शेवटी फक्त मी सगळ्यांना एक संदेश सांगते. तो संदेश मी नेहमी सांगत असते. आणि तो संदेश मी नेहमीच सांगत असते की अनुभवाची उंची गाठली वंदनवत करू नका. अनुभवाची उंची गाठली वंदनवत करू नका. मी सविनवते तुम्हाला कमी कोणाला लेखू नका. मी सविनवते तुम्हाला कमी कोणाला लेखू नका. म्हणून मला ज्या आयोजकांनी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आणि तुम्ही माझं एवढं शांत चित्ताने ऐकून घेतलं, एवढा आनंदामध्ये मला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आयुष्य कसं जगावं हे अगदी शांततेत तुम्ही ऐकलं वागसरांचं. कारण माणसाला जीवनामध्ये 2च गोष्टी हुशार करतात, वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे आपल्याला भेटलेली माणसं. पुस्तकं वाचायचं सुद्धा मला आवड वागसरांमुळेच लागली. त्याच्यामुळे आपलं
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलून जातो. आता आपण आपल्याकडे किती पैसे आहेत, आपण श्रीमंत कसे आहेत? खरंच मला अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि आज अंत करून की मी गोरखच्या एक ग्रुप काढलेला होता. त्याने त्याच्या 6 मुलं मोजून आणि मला कुठेतरी वाटायचं की ही 6 मुलं आज आपण वय काय नागपूर आज आणि फॅमिलीमध्ये सतत नेहमी जो तो त्याचं व्यस्त असतो. कुठेतरी जिव्हाळा, कुठेतरी प्रेम ते बातमी आठवत असतो आणि त्या श्रमाने मला आज खरंच आला त्याचा अभिमान वाटतो. माझं नाव राजा पठाण, शेख महमूद खान शेखान पठाण. मला 2 कन्या आहेत, एक नाशिकला असते बाचेला दिलेली, एक FY BComला आहे आणि एक मुलगा आहे. पण ज्या गुरुवर्यांनी मला खऱ्या अर्थाने कला शिकवली, अर्थात सर्वच गुरुवर्य आहेत ते, पण मला कलेचं ज्ञान ज्या गुरुवर्यांनी दिलं त्या गुरुवर्यांचे माझ्यावर अनेक उपकार आहेत. ते शब्दात सांगू शकत नाही. त्यांनी फक्त मला कला शिकवली असं नाही, तर जीवन कसं जगायचं याची सुद्धा कला शिकवली. आणि त्या उपकाराची फेड म्हणून एक छोटीशी पेंटिंग स्वतः केलेली आहे. फलक लेखनाच्या माध्यमातून तुम्ही मला ओळखतात. त्या फलक लेखनाचं छत्रपतींचं मी पोर्ट्रेट काढलेलं आहे. त्याचा एक फोटोचा फ्रेम मी या ठिकाणी आणले आणि मी ती सरांना गिफ्ट करतोय. मी वाघ सरांना विनंती करतो की ती गिफ्ट त्यांनी आजच्या दिवशी स्वीकारावी. तू ये ना असं कर, तू तसं कर. मला माझ्या दोघं मुलांनी मला बाहेर काढलं, माझ्या मिस्टरांनी मला बाहेर काढलं, म्हणून मी आज या कार्यक्रमाला येऊ शकते. चांगल्या प्रकारे ड्रॉइंग टीचर आहे. आम्हाला शिक्षकांना दिलेल्याचं समाधान थोडंसं लागतं काहीतरी. म्हणजे माझ्यामध्ये पण शिकायचे आता ग्रॅज्युएशनला. पण मला आठवण यायची की ज्या शिक्षकांनी मला शिकवलं त्या शिक्षकांनी माझ्या मुलांना घडवलं शैक्षणिक बाबतीत. आणि मला खूप त्या गोष्टींचा जिव्हाळा अजून मनात आहे अंतकरण.